विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान न देता त्यांच्यात कौशल्ये, आत्मविश्वास आणि करिअर विषयक स्पष्टता निर्माण करण्यासाठी गेली 2 दशके कार्यरत असलेल्या लेंड अ हँड इंडिया या संस्थेच्या कार्याचा गौरव सोहळा मंगळवारी सायंकाळी 5:30 वाजता पुणे इंटरनॅशनल सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे. या गौरव सोहळ्यास महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम आणि उद्योजक प्रतापराव पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमातून संस्थेच्या 20 वर्षाच्या कौशल्य शिक्षण चळवळीचा प्रवास आणि त्याचा लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर झालेला परिणाम उलगडला जाणार असल्याची माहिती संस्थेच्या संस्थापक सुनंदा माने आणि राज गिल्डा यांनी पत्रकार परिषदेत दिली. मिलिंद माने म्हणाले, सन 2006 मध्ये महाराष्ट्रातील अवघ्या 100 शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही चळवळ आज देशातील 20हून अधिक राज्य सरकारे, शिक्षण मंडळे आणि शिक्षण विभागांमार्फत पोहोचली आहे. शालेय शिक्षण आणि उपजीविकेच्या संधी यातील दरी कमी करण्यासाठी कौशल्य शिक्षणाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम लाहीने केले आहे. आज संस्थेच्या माध्यमातून हजारो शाळांमधील लाखो विद्यार्थ्यांपर्यंत कौशल्य शिक्षण पोहोचत आहे. पारंपरिक शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांना ज्ञान मिळते, मात्र प्रत्यक्ष जीवनात त्याचा उपयोग कसा करायचा हे शिकवण्याची संधी मर्यादित असते. लर्निंग बाय डुईंग अर्थात करून शिकणे या संकल्पनेवर आधारित कौशल्य शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक दृष्टिकोन, समस्या सोडवण्याची क्षमता, संवाद कौशल्ये आणि आत्मविश्वास विकसित करते. त्यामुळे शिक्षण अधिक अर्थपूर्ण आणि जीवनाभिमुख बनते. राज गिल्डा म्हणाले, लेंड अ हँड इंडियाने विकसित केलेला मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स हा विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, ऊर्जा व पर्यावरण, शेती, आरोग्य सेवा क्षेत्र अशा विविध क्षेत्रातील मूलभूत कौशल्याचा परिचय करून देतो. विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, करिअर मार्गदर्शन आणि रोजगारक्षम कौशल्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना भविष्यातील करिअरसाठी सक्षम केले जाते. कौशल्य शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दलची आवड वाढते, शाळा सोडण्याचे प्रमाण कमी होते आणि करिअर निवडीबाबत स्पष्टता निर्माण होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये इयत्ता 6वी पासून कौशल्य शिक्षणावर भर देण्यात आला आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीत लाही विविध राज्य सरकारांची ज्ञानसहभागी संस्था म्हणून काम करत असून शाळांमध्ये कौशल्य प्रयोगशाळा उभारणे, शिक्षकांना प्रशिक्षण देणे, अभ्यासक्रम विकसित करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे यासाठी योगदान देत असल्याचं त्यांनी सांगितलं. लेंड अ हँड इंडिया ही संस्था 20 वर्ष 20th एनिव्हर्सरी सेलिब्रेशन मंगळवारी जून 9 तारखेला पुणे इंटरनॅशनल सेंटरला आपण त्याचं सेलिब्रेशन करतोय. मोस्टली आपण हे कौशल्य विकास आणि कौशल्य शिक्षण हे शालेय शिक्षणात कसं आपण इंटिग्रेट करणार ते आपण दाखवतोय. आणि आतापर्यंत 20 वर्षात जे झालंय आणि आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 खाली कौशल्य शिक्षण हे 10वी पर्यंत मॅन्डेटरी होणार आहे आणि ऑलरेडी आता आपल्या महाराष्ट्र राज्यात 6वी पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्याचं पण आपण डेमॉन्स्ट्रेशन त्या मंगळवारच्या जून 9चं जे प्रोग्राम आहे त्यात आपण दाखवणार आहोत. आपले कमिशनर पुणेचे कमिशनर ॲज वेल एज कमिशनर ऑफ एज्युकेशन कमिशनर पण ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.